नमस्कार मित्रांनो, गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. कुंभ राशी गुढीपाडवा 2025 सूर्यदेवाने स्वतः लिहिलेल्या या 5 शुभ घटना ह्या घडणारच आहेत. त्या दिवशी चंद्र मेष राशीत, सूर्य मीन राशीत, तर शनी कुंभ राशीत आहे. कुंभ राशीसाठी यावेळी शनी महाराज स्वतः अनेक म्हणजेच अत्यंत बलवान व कर्मफलदायक सूर्य आणि गुरु दोघेही 2 वेळा भाग्यस्थानावर प्रभाव टाकत आहेत. या कालखंडात शहशः योग, धनिष्ठ नक्षत्र प्रभाव आणि सौभाग्य सक्रिय आहेत. सूर्यदेव कुंभ राशीच्या पत्रिकेत काय घडवत आहेत? गुढीपाडव्याला सूर्य नवचक्र आरंभ करतो. कुंभ राशीसाठी सूर्य आत्मा, सत्ता, प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासाचा अधिपती आहे. या दिवशी सूर्य मीन राशीत असला तरी पुढील ते दिवसामध्ये त्याचा प्रचंड सकारात्मक प्रभाव होणार आहे. आर्थिक समृद्धीचे नवे दार खुलणार आहे. धनयोग आणि लाभयोग गुढीपाडव्याच्या दिवशी धनस्थानाच्या अधिपती गुरु 9व स्थानात आहे. लाभ स्थानावर शुक्राची विशेष दृष्टी आहे, ज्यामुळे उत्पन्नाचे स्रोत हे वाढणार आहे. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर नवीन भागीदारी करार किंवा गुंतवणूक सुरू करून मोठा नफा मिळू शकतो व नोकरदारांसाठी वरिष्ठांची कृपा होऊन प्रमोशन आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. जुनी थकबाकी कर्जाची रक्कम मिळवण्यासाठी योग्य काळ आहे. गुढीपाडव्याला नवीन तिजोरी विकत घेऊन तिला गंध, अक्षता आणि सोन्याचे नाणे ठेवून पूजा करा आणि श्री सूक्ताचा 21 वेळा जप करायचा आहे. तर मित्रांनो, स्थावर मालमत्ता, घर, वाहन खरेदींचा योग्य प्रबळ कुंभ राशीच्या चतुर्थ भावावर गुरुचे पश्चिम दृष्टी आहे, ज्यावर घर विकत घेणे, नवीन गाडी घेणे किंवा जागा खरेदी करण्याचे शुभ योग तयार होत आहेत. या काळात बांधकाम विभाग, व्यवसाय, रिअल इस्टेट संबंधित व्यवहार किंवा शेतीतील नवीन खरेदीसाठी हा सर्वोत्तम काळ आहे. उदाहरणार्थ म्हणजे जे कुंभ राशीचे लोक दीर्घकाळापासून स्वतःच्या घरासाठी प्रयत्न करत आहेत, त्यांना या गुढीपाडव्याच्या दिवशी व्यवहाराची सुरुवात करणे अत्यंत शुभ ठरणार आहे. वाहन खरेदीसाठीही हा शुभ मुहूर्त आहे. विशेषतः म्हणजे सफेद, लाल, पिवळ्या रंगाची वाहनांची निवड करा. उपाय आता आपण बघणार आहोत. वास्तुशांतीच्या दिवशी गुढीपाडव्याला नवीन घरात प्रवेश करताना 7 प्रकारचे धान्य वापरायचं आहे. विवाह, प्रेमसंबंध आणि कुटुंबात शुभ घटनांचा वर्षाव हा सप्तम भावावर शुक्राची विशेष कृपा आहे आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सौम्य ग्रहांचा संयोग आहे. विवाहासाठी उशीर होत असेल तर या वर्षी योग्य स्थळ प्राप्त होईल. प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी स्थिरता आणि विश्वासाचा पाया मजबूत होईल. विवाहित दाम्पत्यासाठी बाळ आगमनाचा शुभ समाचार मिळेल. प्रतिकूलतेवर मात कशी करावी? ज्या लोकांच्या पत्रिकेत सप्तम स्थानिक पापग्रहांची स्थिती आहे, त्यांनी शुक्रावर शक्तीची पूजा करावी. गुढीपाडव्याच्या दिवशी 7 कन्यांना भोजन घालून व दक्षिणा द्यावी. परदेशात आगमन आणि तीर्थयात्रा साध्य होणार आहे. 9व भावावर सूर्य आणि गुरु दोघांची दृष्टी आहे, त्यामुळे धर्म, अध्यात्म, प्रवासाचे योग आध्यात्मिकतेकडे बलवान आहेत. शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी प्रदेशात जाण्याचे स्वप्न या काळात पूर्ण होईल. काहींसाठी तीर्थक्षेत्र विशेष यश मिळेल, जसे की काशी, तिरुपती, शिर्डी इथे यात्रा होण्याची शक्यता आहे. विशेष सूचना म्हणजेच परदेश प्रवासासाठी अर्ज करताना गुढीपाडव्याला आपल्या पासपोर्टवर हळदी कुंकू लावून गुढी समोर ठेवा. यामुळे अडथळे दूर होतील आणि प्रवासानंतर आपल्या मातृभूमीसाठी पिंपळाच्या झाडाला पाणी घालायचं आहे. समाजात प्रतिष्ठा, मान सन्मान आणि नेतृत्व मिळणार आहे. सूर्य आत्मविश्वास आणि नेतृत्व यांचे प्रतीक आहे. कुंभ राशीच्या द्वितीय भावावर प्रकाश टाकत आहे. समाजसेवा, राजकारण किंवा सार्वजनिक क्षेत्रात असलेल्या कुंभ राशीच्या लोकांना नेतृत्वाची संधी मिळेल. शिक्षक, लेखक, वक्ते, समाजसेवक, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना सन्मानचिन्हे किंवा पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे. आता आपण उपाय बघूयात. उपाय: गुढीपाडव्याला सकाळी लवकर उठून तांदूळ
आणि गूळ सूर्याला हे अर्घ्य द्यायचं आहे. दुपारी 12 वाजेच्या आत आदित्य सूर्य स्तोत्राचं पठण करायचं आहे. समाजात मदतीची भावना जागृत ठेवून 10 गरजूंना भोजन द्या. आणि कुंभ राशीसाठी गुढीपाडवा 2025 हे महत्त्वाचे योग व ग्रहस्थितीचा अभ्यास करून कुंभ राशींसाठी गुढीपाडव्याचे विशेष काही उपाय आहेत. शुभ शक्ती म्हणजे स्थळांचा प्रभाव वाढवणारे गुढीपाडव्याला हनुमान मंदिरात जाऊन नारळ अर्पण करायचा आहे. शनीची कृपा तुमच्यावरती वाढेल आणि ओम सूर्याय नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे. याने मनोबल वाढेल. आणि गुढीवर झेंड्याला 5 सुपारी आणि 5 नवीन पाकळ्या बांधायच्या आहेत फुलांच्या. गृहकलह हा मिटणार आहे. लहान मुलांना वही पेन दान करा. विद्या व बुद्धिबळासाठी शुभ राहील. गुढीपाडव्याला पितृतुल्य व्यक्तींचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. त्यासाठी सेवा दानामुळे भाग्योदय होईल. गुढीपाडवा 2025 हा कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन यश, संपत्ती आणि प्रतिष्ठेचा सूर्य उगवणारा दिवस आहे. सूर्यदेव स्वतः कुंभ राशीच्या लोकांवर कृपा करून आयुष्यातील अडथळे दूर करत आहेत. गुढी उभारताना मनोभावे संकल्पना करा की हे सूर्यदेवा माझ्या जीवनामध्ये नवीन प्रकाशाचा आरंभ होऊ दे आणि या वर्षी तुमच्या आयुष्याला उजाळा येऊ दे. म्हणजेच माझ्या आयुष्याला उजाळा येऊ दे. यश, वैभव, प्राप्ती, संपत्ती सर्व मला मिळू दे अशी तुम्हाला गुढीला प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ हा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. आणि हा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यावर स्वामींची कृपा ही वर्षभर राहील. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा.